स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या गुरुवार आहे. उद्या गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची यासोबतच माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची असते. गुरुपुष्यामृत योग हा खूप शुभ मानला जातो. त्या दिवशी सेवा केल्यामुळे खूप चांगलं त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि या दिवशी काही जर खास उपाय तुम्ही केले तर मग जर सेवा केली तर मग आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत ना त्या पूर्ण होतच असतात. गुरुपुष्यामृत युगावर गुरूंची सेवा करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत व्हावं किंवा आपल्यावरही गुरूंची कृपा प्राप्त व्हावी. आणि खरं तर जेव्हा गुरुकृपा प्राप्त होते तेव्हा आयुष्यात कधीच कशाची कमतरता भासत नाही. नेहमी आपण महाराजांना हेच म्हणत असतो की मला खूप काही द्यावं, यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत राहा. मी जेव्हाही चुकेल तर तेव्हा तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि फक्त महाराज आपल्यासोबत असणं, परमेश्वराची आपल्यावर कृपा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला गुरूंची काय सेवा करायची आहे त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी तर स्वामी चरित्र सारामृत अगदी तुम्ही कुठलंही प्रणीत घेतलं असेल, मग दिंडोरी प्रणीत असेल, अक्कलकोट प्रणीत असेल, छोटा मोठा ग्रंथ जो काही असेल, तर तुम्हाला उद्या या गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच तुम्हाला एखादं पारायण, स्वामी चरित्र सारामृतचं पारायण सुरू करावं. आता काय होतं ना की लक्षात ठेवा की आता बऱ्याच वेळ ताई आमचे गुरुवार चालू आहेत. जर तुमचे गुरुवार चालू असेल ना तर तुम्ही ती सेवा करू नका, कारण ऑलरेडी तुमच्याकडून ती सेवा घडणार आहे. पण ज्यांचे कुठलेही व्रत वैकल्य नाही आहेत तर त्यांनी आवर्जून उद्या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं. किंवा सप्ताह काळ होता, स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह होता, त्याच्याबरोबर अक्षय तृतीया होती ना, मग काही सेवा झाल्या नाहीत आपल्याकडून, त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. हो, उद्या तुम्ही अक्षय कलश सुद्धा भरून ठेवू शकता. बरेच लोक मग कुंचनची सेवा करतात, तर तीही तुम्ही करत असाल तर तीही तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पाठ तुम्ही करू शकता. किंवा मग संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पाठ हो. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय हा जो 7 अध्यायाचा आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. किंवा मग सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. जसं तुम्हाला जमेल ना तशी तुम्ही सेवा करू शकता. श्री गुरुदेव दत्त या मंत्राची 11 माळ जप करू शकता, नाही तर मग श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करू शकता. स्वामींची मानस पूजा आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता. दत्त चालीसा तुम्ही पठण करू शकता. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा व 18वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला जशी जमेल ना तशी तुम्ही पठण करू शकता. दत्त गायत्री मंत्र ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र आहे, जो दत्त गायत्री मंत्र आहे. त्याची आवर्जून 1 माळ तरी पठण करावी. या दिवशी केलेली गुरूंची सेवा अनंत काळपर्यंत आपल्यासोबत असते. ज्या पद्धतीने एखाद्या शुभदिनी आपण जास्त सेवा करत असतो, कारण त्या सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात, त्याच पद्धतीने गुरुवार आहे, पुष्य नक्षत्र आहे, तर मग गुरुबळ मजबूत व्हावं. आणि हे जे काही गुरुबळ आहे ना, हे आपण म्हणजे जी काही गुरूंची सेवा आपण करत असतो ना, किंवा मग जे काही दत्त तत्व आहे ना, स्वामी तत्व आहे, हे जागृत झालेलं असतं, ते आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं म्हणून ही सेवा करायची असते. आपल्याला माहिती आहे की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडविली माय. जिथे महाराजांची सेवा केली जाते तिथे कधीच कशाची कमी पडत नाही. याचा अर्थ तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे, तुम्हाला खूप पैसा मिळणार आहे असं अजिबात नाही आहे. जे महाराजांची सेवा करतो ना, अगदी नामजप जरी करतो ना, चालता बोलता उठता बसता खाता पिता, त्याच्यावर महाराजांची कृपा असतेच. आणि जेव्हाही आपल्या आयुष्यात संकट दुःख त्रास येतात ना, तेव्हा हेच की सेवा तुम्हाला कामाला येते. आणि बरेच लोक गुरुपुष्यामृत योगावर सोनं चांदी खरेदी करत असतात. नक्कीच कुंजभर तरी सोनं खरेदी करावं की जेणेकरून ते कधीही मोडायची वेळ येत नाही असं म्हटलं गेलं आहे. तुमची जरी तेवढी परिस्थिती असेल ना तर नक्कीच तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकता. नाही तर मग दत्त महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांची मूर्ती, ताई आम्ही मूर्ती आणलेली आहे. अक्षय तृतीयाला काही कारणाने जरी तुम्हाला कुठल्या तुमच्या सेवा राहिल्या असेल तर मग तुम्ही या दिवशी ती सेवा करू शकता. किंवा मग एखादी मूर्ती आणली असेल तर मग त्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा करू शकता. आता खरं तर पुष्य नक्षत्र हा संध्याकाळी 9 नंतर सुरू होतो, पण गुरुवार असल्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा करू शकता दिवसभरात. पण ज्या पुष्य नक्षत्राच्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना, तर त्या फक्त तुम्हाला रात्री 9 नंतरच सुरू करायच्या आहेत. खूप सुंदर सेवा आहे. आणि ताई कुंकुम अर्चन करू शकतो का? अर्थात या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या जातात.
गुरूंची सेवा केली जाते. मग तुमच्याकडे जर कुंचनची सेवा करण्याची पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर मग घरातल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो असेल किंवा मग कुळदेवीचा फोटो, मूर्ती, टाक असेल तर त्याच्यावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकम सिद्ध केलेलं आहे, आपण मागे केलेलं आहे. तर चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने नसेल केलं तरीसुद्धा 16 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं आवर्जून पठण करावं. खूप सुंदर आहे महालक्ष्मी अष्टकम. नित्यसेवेच्या पठणामध्ये नक्कीच महालक्ष्मी अष्टकम असावं. शेवटच्या वेळी तुम्ही मग फलश्रुती घ्यावी. बाकी तुम्हाला दिवसभरात जसं जमेल तशी तुम्ही माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची, जर तुम्हाला वेळ असेल ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करून तुम्ही बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करू शकता. विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. ज्यांना पठण करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण करावा. आणि शक्य असेल ना तर तुम्ही दिवसभरात 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा जसं तुम्हाला जमेल ना तसं तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम सुद्धा पठण करू शकता. जशी जमेल तशी तुम्ही सेवा करावी. शेवटी करता करविता खरंच महाराज आहे. तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहोत. कोणाकडून किती सेवा करून घ्यायचे हे आधी ठरलेलं आहे आणि सगळं जर महाराजांनी ठरवलेलं आहे ना तर मग आपण चिंता नाही करायची. आपलं काम आहे सेवा करणं. बाकीचं सेवेचा मेवा कधी देणार आहे, केव्हा देणार आहे ते महाराजांच्या हातात आहे. योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटलेलं नाही आहे. कितीही डोकं आपटा, कितीही तुम्ही जीव तोडा, पण योग्य वेळ आल्यावर महाराज भरभरून देतात, यात काही शंका नाही. सगळ्यांना याचा अनुभव आलेला आहे. नक्कीच महाराजांची कृपा सगळ्यांवर राहावी. प्रत्येकाच्या घरात सुख शांती नांदावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.